गुड मॉर्निंग फ्रेंड्स. काल आपण गुडविलच्या व्हॅल्युएशनच्या मेथड पाहिल्या होत्या, ॲव्हरेज प्रॉफिट मेथड अँड सुपर प्रॉफिट मेथड. तर गुडविलची पार्टनरशिप फर्ममध्ये ट्रीटमेंट काय होते आज आपण बघणार आहोत. तर सगळ्यांनी नोटबुक काढायचे आहेत आणि लिहून घ्यायचं आहे. चॅप्टरचं नाव आहे आपलं ॲडमिशन ऑफ पार्टनर. चॅप्टरचं नाव सगळेजण लिहितात ॲडमिशन ऑफ पार्टनर. त्याच्यात पहिला पॉईंट लिहायचा आहे तुम्हाला ट्रीटमेंट ऑफ गुडविल. ॲडमिशन ऑफ पार्टनर, त्याच्यामध्ये ट्रीटमेंट ऑफ गुडविल. ॲक्च्युअल पार्टनर चॅप्टरचं नाव आहे रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म. ओके, त्यातला पहिला युनिट आहे ॲडमिशन ऑफ पार्टनर. ओके, ॲडमिशन ऑफ पार्टनर. ॲडमिशन ऑफ पार्टनर हा युनिट आपण आज स्टार्ट करतोय. त्याच्यात पहिला पॉइंटला ट्रीटमेंट ऑफ गुडविल. ट्रीटमेंट ऑफ गुडविल. ॲडमिशन ऑफ पार्टनर, त्याच्यामध्ये पहिला पॉईंट लिहितोय आपण ट्रीटमेंट ऑफ गुडविल. इकडं गुडविलचं व्हॅल्युएशन कसं करायचं आपण काल शिकलोय. आता पार्टनरशिप फर्ममध्ये गुडविलची ट्रीटमेंट कशी करतात. ॲक्च्युअल प्रॉब्लेममध्ये एक छोटीशी ॲडजस्टमेंट येते, ते सेपरेटली लिहून घेतोय आपण. तर आपण पाहिले की गुडविलचं व्हॅल्युएशन कधी करतात, तर ज्यावेळेस प्रॉफिट शेअरिंग रेशो बदलतो. प्रॉफिट शेअरिंग रेशो बदलल्यावरच गुडविलचं व्हॅल्युएशन का करतात, तर प्रॉफिट शेअरिंग रेशो बदलल्यावर कुणातरी पार्टनरचा गेन होतो, कुणाचा तरी लॉस होतो. गेनिंग पार्टनरनं लॉस झालेल्या पार्टनरला कॉम्पन्सेशन दिलं पाहिजे, नुकसान भरपाई दिली पाहिजे. तर ही नुकसान भरपाईची अमाऊंट म्हणजे गुडविल. आता हे गुडविल गेनिंग पार्टनर देईल कुणाला, सॅक्रिफायसिंग पार्टनरला. तर ती कशी दिली जाते, किती दिली जाते आणि त्याची अकाउंटिंग कशी होते आज बघणार आहोत आपण. तर मला एक सांगा मित्रांनो, ॲडमिशन ऑफ पार्टनर, दोन पार्टनर जुने होते, एका पार्टनरला त्यांनी ॲडमिशन दिलं. आता हा जो नवीन आलेला पार्टनर आहे हा गेनिंग असेल का सॅक्रिफायसिंग असेल, त्याचा फायदा होईल का नुकसान होईल, तर ऑब्वियस त्याचा फायदा होईल. का, तर ह्या बिझनेसमध्ये त्याला आता प्रॉफिटमध्ये काही हिस्सा मिळेल, ह्याचा तो गेनिंग झाला. पण नवीन पार्टनर आल्यामुळं ओल्ड पार्टनरचा मात्र लॉस होईल. का, तर त्यांचा प्रॉफिटचा शेअर कमी होईल आणि नवीन पार्टनरला थोडा जाईल. ओके, इथं गुडविल कोण द्यायला पाहिजे, एक लक्षात ठेवा बेटा. गुडविलसाठी एक महत्त्वाचं वाक्य सांगतो मी ऑल चॅप्टरसाठी. जे ॲडमिशन, रिटायरमेंट आणि डेथ 3 चॅप्टर आहेत आपणाला, तर तिन्ही चॅप्टरमध्ये हे वाक्य महत्त्वाचं आहे. सगळ्या ठिकाणी लक्षात ठेवायचं, विसरायचं नाही. गुडविल कोण देतं आणि कुणाला देतं, तर त्याचं एकच आन्सर आहे, गुडविल हे गेनिंग पार्टनर देत असतो. कुणाला, सॅक्रिफायसिंग पार्टनरला. फायदा झालेला पार्टनर देईल, नुकसान झाले त्याला. मग ॲडमिशनमध्ये गेनिंग पार्टनर कोण असतो, तर ऑब्वियसली न्यू पार्टनर गेनिंग असतो. आणि सॅक्रिफायसिंग कोण असतात, ओल्ड पार्टनर. रिटायरमेंटमध्ये गेनिंग कोण असेल, समजा 3 पार्टनर होते, एक पार्टनर बिझनेस सोडून गेला. आता जो पार्टनर बिझनेस सोडून चाललाय त्याचा फायदा होईल का नुकसान होईल, ऑब्वियस नुकसान होईल, म्हणजे तो सॅक्रिफायसिंग झाला. आणि रिमेनिंग पार्टनर जे असतात राहिलेले ते गेनिंग असतील. समजा एक चॉकलेट, मी एक्झाम्पल सांगितलं होतं, आधी 3 जण खायचे, त्यातला एक गेला, मग राहिलेल्या दोघांना चॉकलेट जास्त मिळेल का कमी मिळेल, जास्त मिळेल, म्हणजे ते झाले गेनिंग, फायदा. आणि जो गेलाय त्याला चॉकलेट मिळणार नाही, तो झाला सॅक्रिफायसिंग. गुडविल कोण द्यायची, गेनिंग पार्टनरना. कुणाला,
सॅक्रिफायसिंगला. तर ही गुडविल दोन पद्धतीनं दिली जाते बेटा. एक तर गुडविल कॅशमध्ये दिली जाते किंवा गुडविल रेज केली जाते, म्हणजे कॅपिटल अकाउंटमध्ये ॲडजस्ट केली जाते. तर नुकसान भरपाईची अमाऊंट आहे. गेनिंग पार्टनर एकतर गुडविल तेवढी कॅशमध्ये आणेल, पैसा घेऊन येईल आणि नुकसान झालेल्या पार्टनरला देईल, किंवा कधी कधी त्याच्याकडं गुडविल आणायला पैसे नसतात, त्यावेळेस गुडविल कॅपिटल अकाउंटमध्ये ॲडजस्ट केली जाते. एक डायग्राम काढतो मी, तुम्हाला तिथं गुडविलची सगळी ट्रीटमेंट कळेल. ओके, तर सगळ्यांनी नोटबुकमध्ये हा डायग्राम लिहून घ्यायचा आहे बेटा. ट्रीटमेंट ऑफ गुडविल. दोन पार्ट करायचे त्याचे. गुडविल ब्रिंग इन कॅश. न्यू पार्टनर गुडविल कॅशमध्ये आणतोय. आणि दुसरं असेल गुडविल रेज केली जाते, रेज्ड. ओके, त्यालाच ॲडजस्टेड इन कॅपिटल अकाउंट असेही म्हणतात. ॲडजस्टेड इन कॅपिटल अकाउंट. ओके, तर गुडविल कॅशमध्ये आणली. अकाउंटमध्ये तुम्हाला माहिती आहे 11वीमध्ये शिकलो होतो आपण, प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे दोन इफेक्ट होतात. तर कॅशमध्ये गुडविल जर आणली तर त्याचा फर्स्ट इफेक्ट आणि सेकंड इफेक्ट, आधी इफेक्ट लिहून देतो मी, नंतर आपण जर्नल एंट्रीज बघूयात. फर्स्ट इफेक्ट अँड सेकंड इफेक्ट. ओके, फर्स्ट इफेक्ट होतो बेटा ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट साइड. ओल्ड पार्टनरच्या कॅपिटल अकाउंटमध्ये क्रेडिट साईडला लिहायचं आहे तुम्हाला. त्याच्या ब्रॅकेटमध्ये एक महत्त्वाची गोष्ट लिहायची आहे, सॅक्रिफाईस रेशिओ. सॅक्रिफाईस रेशिओ म्हणजे ही गुडविल तुम्हाला ओल्ड पार्टनरला वाटून द्यावी लागते सॅक्रिफाईस रेशिओमध्ये. सेकंड इफेक्ट balance sheet asset side added in cash. बॅलन्स शीटमध्ये ॲसेट साईडला कॅशमध्ये ॲड करायचं. बेटा आज तुम्हाला हे मी काय लिहितो हे जवळपास बऱ्याचशा गोष्टी समजणार नाही आहेत. ज्यावेळेस आपण ॲक्च्युअल प्रॉब्लेम घेऊयात त्यावेळेस मी ह्या डिटेल तुम्हाला एक्सप्लेन करेन की हे इफेक्ट असे का होतात, सेकंड इफेक्ट इथं का होतो, त्याच्या मागं रिझन काय. त्यावेळेस तुम्हाला हा डायग्राम परत पाहिल्यावर कळेल. आता फक्त लिहून घ्यायचं काम करा तुम्ही. ॲडेड इन कॅश हे कधी करतात, जर गुडविल रिटेन केली तर. सेकंड इफेक्टमध्ये आणखी एक ऑप्शन असतो, ऑर. ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट साइड. हा ब्रॅकेटमध्ये लिहा सॅक्रिफाईस रेशिओ.
हा इफेक्ट करतात गुडविल विथड्रॉन केली तर. ब्रॅकेटमध्ये फक्त लिहा. आता जवळपास तुम्हाला समजणार नाही, पण प्रॉब्लेम सोडवताना मी परत एकदा हा डायग्राम बघायला सांगेन, त्यावेळेस मात्र तुम्हाला हे सगळं समजेल. ओके. तर गुडविल जर कॅशमध्ये आणली तर त्याचा पहिला आणि दुसरा इफेक्ट मी बोर्डवर लिहिला आहे. पहिला इफेक्ट ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईड, रेशो कोणता असेल? सॅक्रिफाईस रेशो. आणि दुसरा इफेक्ट असेल बॅलन्स शीट ॲसेट साईड, कॅश किंवा बँकमध्ये ॲड करणे. कधी? जर गुडविल बिझनेसमध्ये रिटेन केली तर. नाहीतर ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट साईड, तिथं पण रेशो असेल सॅक्रिफाईस. जर गुडविल विथड्रॉन केली तर. ही बेटा कॅशमध्ये गुडविल आणली तर ह्याला प्रीमियम मेथड, प्रीमियम फॉर गुडविल मेथड असं म्हणतात. ओके. मेथडचं तुम्हाला काही विषय नाही आहे, फक्त तुम्हाला ट्रीटमेंट आली पाहिजे. ह्या मेथडमध्ये जर जर्नल एंट्रीज विचारल्या तर त्या कशा होतात ते पण लिहूयात आपण. जर्नल एंट्रीज याच्याच खाली लिहूयात आपण जर्नल एंट्रीज. जर्नल एंट्रीज. जर एक्झाममध्ये जर्नल एंट्रीज विचारल्या ह्या मेथडच्या तर ह्याच्या 2 एंट्रीज होतात, कधी कधी 3 होऊ शकतात. तर पहिली एंट्री असेल गुडविल आणल्याची. त्याची एंट्री होते कॅश किंवा बँक अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. कॅश किंवा बँक अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट ही झाली गुडविल आणल्याची एंट्री. दुसरी एंट्री असेल गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आणि जर गुडविल विथड्रॉन केली, लक्षात घ्या बेटा, तिसरी एंट्री, ॲक्च्युअल 2च एंट्रीज होतात. तिसरी एंट्री गुडविल विथड्रॉन केली तरच होते. त्याची एंट्री आहे ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. ओके. तर आता फक्त लिहून घ्या बेटा, जास्त विचार नका करू. तुम्हाला ज्यावेळेस मी प्रॉब्लेम शिकवेन त्यावेळेस ह्याच्या सगळ्या मीनिंग सांगेन, ह्याचे इफेक्ट सांगेन. ओके. बोर्डवर राहू द्या, लिहून घ्यायला वेळ लागतो. तर सगळ्यांनी व्यवस्थित नोटबुकमध्ये लिहून घ्यायचं आहे. पहिला इफेक्ट, दुसरा इफेक्ट आणि जर्नल एंट्रीज सुद्धा. ओके. तर सगळ्यांचं लिहून झालं असेल. आता समजा नवीन पार्टनर, गेनिंग पार्टनर गुडविल जर कॅशमध्ये आणू शकत नसेल, गुडविल म्हणजे नुकसान भरपाईची अमाऊंट, तो कॅशमध्ये जर आणू शकत नसेल तर इफेक्ट काय होतात आणि त्याच्या एंट्रीज काय होतात ते पण लिहूयात. त्याला गुडविल रेज केली असं म्हणतात किंवा कॅपिटलमध्ये ॲडजस्ट केली असं म्हणतात. तर त्याचा फर्स्ट इफेक्ट असेल, फर्स्ट इफेक्ट ओल्ड पार्टनर्स
capital account, old partners capital account, credit side रेशो असेल ओल्ड रेशो आणि सेकंड इफेक्ट असेल सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट ॲसेट साइड बॅलन्स शीट मध्ये ॲसेट साइडला लिहायचं और न्यू पार्टनर्स न्यूच्या ऐवजी आपण ऑल म्हणूयात ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट साइड जर गुडविल रिटर्न ऑफ केली असं सांगितली तर जे सेकंड इफेक्ट दोन्हीपैकी कुठलाही एक होईल. एकतर बॅलन्स शीटमध्ये ॲसेट साईडला सेपरेटली गुडविल लिहायचं किंवा रिटर्न ऑफ सांगितलं तर बॅलन्स शीट ॲसेट साईडला न लिहिता पार्टनर्सच्या कॅपिटलमध्ये डेबिट साईडला लिहायचं. ओके, याच्या जर्नल एंट्रीज बघूयात. जर्नल एंट्रीज इथे एक लिहायचं बेटा ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट साइड आहे त्याच्या ब्रॅकेटमध्ये न्यू रेशो असेल न्यू रेशो जर्नल एंट्रीज. तर पहिली एंट्री होते बेटा गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ही एकच एंट्री होते जर गुडविल रिटर्न ऑफ केली तर दुसरी एंट्री होते ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट ओके, सगळ्यांनी व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. बरोबर जाऊ द्या. तर ॲडमिशन ऑफ पार्टनरमध्ये आपण गुडविलची ट्रीटमेंट शिकतोय आज. अख्खं तुमचं पेज भरलं असेल, काहीच समजलं नसेल, आता समजणार पण नाही आहे, काळजी नका करू बेटा. ज्यावेळेस मी प्रॉब्लेम घेईन तुम्हाला 100% समजेल. सध्या फक्त रेफरन्ससाठी लिहून घ्यायचं आहे तुम्हाला. आणि ॲक्च्युअल ह्या मेथडनं मी शिकवत पण नसतो, पण बुकमध्ये असतं. तुम्हाला वाटतं सरांना येत नाही आहे म्हणून तुम्हाला लिहून दाखवलं आहे. मी नंतर तुम्हाला फक्त 2 लाईन लिहून देईन. अख्खा जो डायग्राम आहे ना त्याच्याऐवजी ओन्ली 2 लाईन्स, त्यात सगळी गुडविलची ट्रीटमेंट कव्हर झालेली असेल. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आहे. तुम्हाला 100% सगळं कव्हर होऊन समजेल. ठीक आहे, ओके. पण ह्या डायग्राममध्ये तुम्हाला एक गोष्ट नवीन जाणवली असेल. ओल्ड रेशो दिलेला असतो, सॅक्रिफाईस रेशोचा काही ठिकाणी रेफरन्स आलेला आहे. सॅक्रिफाईस रेशो क्वेश्चनमध्ये दिलेला असतो का, तर आन्सर आहे नो. तो आपल्याला काढावा लागतो. त्याचे फॉर्म्युले कॅल्क्युलेशनचे मी लिहून देतो, लिहून घ्या. पुढल्या पॉईंटला बेटा कॅल्क्युलेशन ऑफ सॅक्रिफाईस रेशो. Calculation of sacrifice ratio. Calculation of sacrifice ratio.
सॅक्रिफाईस रेशो. सॅक्रिफाईस रेशो काढण्यासाठी तुम्हाला दोन फॉर्म्युले वापरावे लागतात. तर त्याचा फॉर्म्युला आहे बेटा, सॅक्रिफाईस रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशियो मायनस न्यू रेशियो. ओल्ड रेशियो मायनस न्यू रेशियो. ओके, हा फॉर्म्युला यूज करून तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं आहे. याचे कॅल्क्युलेशन्स मी सेपरेटली न घेता प्रॉब्लेममध्ये हे येणारच आहे, त्यावेळेस डिटेल शिकवेन कसं काढतात, कॅल्क्युलेशन कसं असतं. ओके, आता आणखीन एक गोष्ट लिहायची आहे तुम्हाला. इन द absence of new ratio, in the absence of new ratio किंवा in case new ratio is not given. New ratio is not given. प्रॉब्लेम मध्ये जर न्यू रेशिओ दिला नसेल तर सॅक्रिफाईस रेशिओ इज इक्वल टू ओल्ड रेशिओ. तर त्या केसमध्ये बेटा तुम्हाला सॅक्रिफाईस रेशिओ कॅल्क्युलेट करायचाच नाही आहे. तर तुमचा जो ओल्ड रेशिओ असतो तोच सॅक्रिफाईस रेशिओ असेल. कधी? जर न्यू रेशिओ दिला नसेल तर. न्यू रेशो दिला असेल तर वरचा फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि कॅल्क्युलेशन करून सॅक्रिफाईस रेशो काढायचे. आणि न्यू रेशो जर दिला नसेल तर आपला जो ओल्ड रेशो असतो तोच सॅक्रिफाईस रेशो असतो. ओके, ते सगळ्यांनी नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहून घ्यायचे आणि त्याच्यानंतर एक अर्धा पेज नोटबुकचं ब्लँक ठेवायचं आहे. ॲक्च्युअल ह्या लेंदी मेथडनं आपण शिकणार नाही आहेत. मी तुम्हाला नंतर एक शॉर्टकट लिहून देतो 2 लाईनचं, तर ते लिहायला जागा आत्ताच ठेवा. ओके, तर सगळ्यांचं लिहून झालं. ओके, तर आता आपण अकाउंटिंग बघूयात. ओके, तर आता आपण अकाउंटिंगचा विचार करणार आहोत. आपला मेन पॉईंट. आतापर्यंत फक्त बॅकग्राऊंडची थिअरी सांगितली आहे मी, जे ॲक्च्युअल प्रॉब्लेममध्ये तुम्हाला यूज करायचे. ती येणारच आहे, त्यामुळे आधी मी जास्त डिस्कस केलेली नाही आहे. तर आता जे आपण अकाउंटिंग डिस्कस करणार आहोत तर ती कोणत्या चॅप्टरची अकाउंटिंग आहे? आपल्याला रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्ममध्ये 3 युनिट आहेत. ॲडमिशन, रिटायरमेंट अँड डेथ. ॲडमिशन ऑफ पार्टनर, रिटायरमेंट ऑफ पार्टनर आणि डेथ ऑफ पार्टनर. आता जी अकाउंटिंग मी तुम्हाला सांगणार आहे, कन्सेप्च्युअली आपण शिकणार आहोत, ती कोणत्या चॅप्टरचे? ॲडमिशन, रिटायरमेंट का डेथ? त्याचा आन्सर आहे बेटा, ही तिन्ही चॅप्टरची अकाउंटिंग मी शिकवतोय. लक्षात घ्या, मी एकदा शिकवेन, एक अकाउंटिंग शिकवेन, तिन्ही चॅप्टरमध्ये वापरायचे आहे तुम्हाला. एकदा शिका, 3 ठिकाणी वापरा. त्यामुळं ॲडमिशनची अकाउंटिंग आली तर रिटायरमेंटची आपोआप यायला पाहिजे, डेथची आपोआप यायला पाहिजे. ॲडमिशनची आली तर रिटायरमेंटची आपोआप आली पाहिजे, डेथची आपोआप आली पाहिजे. तर त्या अकाउंटिंगमध्ये नेमकं काय काय बनवलं जातं हे बघूयात. बेटा ॲडमिशन, रिटायरमेंट, डेथचा प्रॉब्लेम सोडवताना पहिलं अकाउंट तुम्हाला बनवावं लागतं रिव्हॅल्युएशन अकाउंट. ओके, रिव्हॅल्युएशन अकाउंट पहिला अकाउंट तुम्ही बनवणार, रिव्हॅल्युएशन अकाउंट. ह्याच अकाउंटला प्रॉफिट ऑर लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट असंही म्हणलं जातं. 4 कॉलमचं साधंसं अकाउंट आहे. पर्टिक्युलर्स अमाऊंट, पर्टिक्युलर्स अमाऊंट. पहिला अकाउंट असेल रिव्हॅल्युएशन ऑर प्रॉफिट ऑर लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. ओके, त्यानंतर बनवतात बेटा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. हे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट
कॉलमर बेसिसनं बनवतो आपण. आपल्या बिझनेसमध्ये पार्टनर एकच नसतो, 2-3 असतात. मग जेवढे पार्टनर्स आहेत तेवढ्या पार्टनर्ससाठी कॉलम्स करायचे. फॉर्मॅट एकच, कॅपिटल अकाउंट, करंट अकाउंट असेल तर करंट अकाउंट. समजा आपण एक्झाम्पल घेऊयात, एक्स, वाय आणि झेड 3 पार्टनर आहेत. तर तुम्ही फॉर्मॅटमध्ये त्या एक्स, वाय आणि झेडसाठी 3 कॉलम करणार. पर्टिक्युलरचा एक कॉलम आणि अमाऊंट लिहिण्यासाठी 3 कॉलम, एक्स, वाय, झेड. तिकडं पण एक्स, वाय, झेड, डेबिट साईड, क्रेडिट साईड. आणि त्यानंतर बनवावी लागते बॅलन्स शीट. ओके, बॅलन्स शीट आपण फायनल अकाउंटमध्ये शिकलोच आहेत, 11वी शिकलोच आहेत. लायबिलिटीज रुपीज, ॲसेट्स रुपीज. तर तुम्हाला हे 2 अकाउंट आणि एक स्टेटमेंट बनवावं लागतं ॲडमिशन, रिटायरमेंट आणि डेथचा प्रॉब्लेम सोडवताना. रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट. पार्टनर्स कॅपिटल असेल किंवा त्याऐवजी पार्टनर्स करंट अकाउंटसुद्धा असतं. ओके, आता फॉर्मॅट तर आलं लक्षात, काय काय बनवायचं हे कळलं. पण याच्यामध्ये काय काय लिहायचं हे खूप महत्त्वाचं आहे. तर नॉर्मली तुम्हाला चॅप्टर शिकवताना प्रत्येक चॅप्टरमध्ये जे अकाउंट बनवलं जातं त्याचा फॉर्मॅट आधी शिकवला जातो. की रिव्हॅल्युएशन अकाउंट आहे, ह्याच्या डेबिट साईडला ह्या नावाचे आयटम लिहा, क्रेडिट साईडला ह्या नावाचे आयटम्स लिहा. कॅपिटलमध्ये ह्या नावाचे आयटम्स लिहायचे, डेबिटला ह्या नावाचे, क्रेडिटला, ॲसेटला हे नावं, लायबिलिटीला हे नावं. असे फॉर्मॅट्स तुम्हाला शिकवले जातात. पण तुम्हाला माहिती आहे मी एकही फॉर्मॅट शिकवत नाही. आपणाला फॉर्मॅटच्या मेथडनं शिकायचंच नाही आहे, आपणाला शिकायचं आहे कन्सेप्च्युअली. आपण फॉर्मॅट पार्ट नाही करायचे, आपण फॉर्मॅट बनवायला शिकायचे. ओके, आपण थोडासा कॉमन सेन्स वापरूयात, अकाउंट आपोआप येईल. मी शिकवायची गरज पण नाही आहे, सगळं टॅलेंट तुमच्यामध्ये म्हणतोच आहे. कुट कुट के भरा है आपके अंदर टॅलेंट बेटा. ठीक आहे, तर आता आपण कन्सेप्च्युअली बघूयात कोणत्या अकाउंटमध्ये काय लिहायचं आहे. तर बेटा ॲडमिशन, रिटायरमेंट असेल किंवा डेथ असेल तर तिन्ही केसमध्ये एखादा पार्टनर बिझनेसमध्ये आला किंवा एखादा पार्टनर बिझनेसमधनं चाललाय, तर प्रत्येक वेळेस तुमच्या बॅलन्स शीटमधल्या ॲसेट अँड लायबिलिटीचं रिव्हॅल्युएशन केलं जातं. त्याचं परत एकदा व्हॅल्यू काढली जाते. काय माहिती ते कधीच्या व्हॅल्यू आहेत. आता काय होतं ते सांगतो मी. समजा ह्याच केसमध्ये एक्स आणि वायनं पार्टनरशिप स्टार्ट केले 2001 मध्ये. आता इयर चालू आहे 2020. 2001 मध्ये पार्टनरशिप चालू केली एक्स आणि वायनं आणि वर्ष चालू आहे आता 2020. त्या एक्स आणि वायनं 2001 मध्ये बिझनेससाठी लँड प्लॉट परचेस केला दुकानासाठी आणि तो परचेस केला होता 10 लाख रुपयाला. कधी? 20 वर्षापूर्वी. आता लँड आहे त्याची परचेस प्राईस म्हणजे कॉस्ट 10 लाख आहे. ओके, आता त्यातनं 1 वर्ष झालं, 2, 3, 4, 5 असे 20 वर्ष झाली. आता 2020च्या बॅलन्स शीटमध्ये ती लँड किती रुपयानं दाखवायला पाहिजे. अकाउंटची एक बेसिक कन्सेप्ट आहे बेटा, कॉस्ट कन्सेप्ट. आणि ती कॉस्ट कन्सेप्ट सांगते की बॅलन्स शीटमध्ये जे ॲसेट तुम्ही दाखवणार आहेत तर तुम्ही परचेस प्राईसनं म्हणजे कॉस्ट प्राईसनं दाखवा. आता ऑब्वियसली लँड परचेस तर केले आपण 10 लाख रुपयाला 20 वर्षापूर्वी. बॅलन्स शीटमध्ये लँड किती दिसेल? 10,000 रुपये. आता अडचण एक आहे, 20 वर्षापूर्वी 10 लाखाला आपण जो प्लॉट परचेस केलाय त्याची आज व्हॅल्यू 10 लाखच असेल का? 20 वर्षापूर्वी 10 लाखाला घेतलेला प्लॉट आज त्याची व्हॅल्यू 10 लाखच असेल का? तर आन्सर आहे नो, त्याची व्हॅल्यू बदलली असेल. पण बॅलन्स शीटमध्ये तर व्हॅल्यू 10 लाखच दिसत असते.
तर नवीन पार्टनर येणार आहे, मग तो पार्टनर आल्यावर त्याला बिझनेसच्या ऑल ॲसेट लायबिलिटीमध्ये सुद्धा कॉन्ट्रीब्यूट करावं लागतं, त्याच्यामध्ये तो सहभागी होत असतो. त्याची व्हॅल्यू 10 लाख लिहिणं चुकीचं आहे, म्हणून त्या लँडची प्लॉटची आजची व्हॅल्यू किती आहे हे इथं काढलं जातं, त्याचं रिव्हॅल्युएशन करावं लागतं. ओके, जे ॲडमिशन, रिटायरमेंट असो किंवा डेथ असो, तिन्ही केसमध्ये बॅलन्स शीटमधल्या ॲसेट लायबिलिटीचं रिव्हॅल्युएशन केलं जातं. ओके, आता रिव्हॅल्युएशन केल्यावर काय घडू शकतं, तुम्हाला ॲसेट आणि लायबिलिटीचं रिव्हॅल्युएशन करायचं आहे. पॉसिबिलिटीज काय असतील, समजा तुमच्या बॅलन्स शीटमध्ये बिल्डिंग आहे 2 लाख रुपये, त्याची परत एकदा आता व्हॅल्यू काढलात तुम्ही, काय चेंज होऊ शकतो. ऑब्वियसली एकतर व्हॅल्यू आहे तेवढीच राहील, आहे त्याच्यापेक्षा वाढेल किंवा आहे त्याच्यापेक्षा कमी होईल. 3च पॉसिबिलिटीज आहेत. कुठल्याही वस्तूची व्हॅल्यू तुमच्या बुकमध्ये रेकॉर्ड केलेली आहे आणि त्याचं परत एकदा रिव्हॅल्युएशन करताय तुम्ही, काय घडू शकेल, व्हॅल्यू वाढेल, कमी होईल, नाही तर तेवढीच राहील. 3च पॉसिबिलिटीज आहेत. तर मग इथं तर रिव्हॅल्युएशन केलं जातं, ॲसेट लायबिलिटीच्या व्हॅल्यू बदलतात. आता मी कन्सेप्ट सांगतो बेटा, आपलं जे पहिलं अकाउंट आहे रिव्हॅल्युएशन अकाउंट, रिव्हॅल्युएशन अकाउंट, ह्या अकाउंटमध्ये काय रेकॉर्ड करायचं. आपलं पहिलं अकाउंट जे आहे ना रिव्हॅल्युएशन अकाउंट, याच्यामध्ये काय रेकॉर्ड करायचं. मी एका लाईनमध्ये कन्सेप्ट सांगतो, तेवढी कन्सेप्ट शिका, फॉर्मॅटची अजिबात गरज नाही, सगळंच तुम्ही बनवू शकाल. तर त्याचा आन्सर आहे बेटा, ह्या ॲसेट अँड लायबिलिटीच्या रिव्हॅल्युएशनमुळं तुम्हाला जे प्रॉफिट लॉसेस होतात, तुम्हाला म्हणजे बिझनेसला, लक्षात घ्या मी काय सांगतोय, ॲसेट लायबिलिटीच्या रिव्हॅल्युएशनमुळं आपणाला जे प्रॉफिट लॉसेस होतात ते रिव्हॅल्युएशन अकाउंटमध्ये लिहायचे. कोणत्या अकाउंटमध्ये, रिव्हॅल्युएशनमध्ये. काय लिहायचं, ॲसेट लायबिलिटीच्या रिव्हॅल्युएशनमुळं झालेले प्रॉफिट लॉसेस, फक्त प्रॉफिट लॉसेस बेटा. ओके, आता 11वीमध्ये शिकलो होतो आपण प्रॉफिट कोणत्या साईडला लिहितात, मी सांगायची गरज नाही, नॉमिनल अकाउंटचा रूल सांगतो. प्रॉफिट्स लिहितात क्रेडिट साईडला, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स, आणि लॉसेस लिहितात डेबिट साईडला, ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. जे लॉस झाला तर रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहायचं, आणि प्रॉफिट झाला तर रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला लिहायचं. ओके, तर मग आता काही एक्झाम्पल विचारतो मी, तुम्ही मला साईड सांगणार आहेत रिव्हॅल्युएशनमध्ये कुठं लिहायचं. ओके, समजा बेटा आपली बॅलन्स शीटमध्ये एक ॲसेट आहे, त्या ॲसेटची व्हॅल्यू वाढली, रिव्हॅल्युएशनमध्ये एकतर व्हॅल्यू वाढते नाही तर कमी होते, हे त्यांनी सांगतात. बिल्डिंग बॅलन्स शीटमध्ये 2 लाख आहे आणि त्यांनी ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलं रिव्हॅल्युएशन 2,20,000 झालं, 2,20,000. आपण थोडा विचार करायचा, ती ॲसेट 2 लाखाची होती, 2,20,000ची झाली, म्हणजे व्हॅल्यू वाढली का कमी झाली, वाढली. आता बेटा व्हॅल्यू वाढली का कमी झाली हे महत्त्वाचं नाही आहे आपणाला, तर त्या व्हॅल्यू वाढल्या किंवा कमी झाल्यामुळं आपणाला प्रॉफिट झाला का लॉस हे शोधायचं आहे. प्रॉफिट झाला की लॉस, प्रॉफिट झाला क्रेडिटला लिहायचं आहे, लॉस झाला डेबिटला. आता एखादी ॲसेट वाढली, आपली ॲसेट म्हणजे प्रॉपर्टी, कॉमन सेन्स वापरा. जर आपली प्रॉपर्टी वाढत असेल तर आपला प्रॉफिट झाला म्हणायचा का लॉस झाला म्हणायचा. आपली प्रॉपर्टी वाढली आहे, प्रॉफिट कुठं लिहिणार मग, क्रेडिट साईड. समजा आपली एखादी ॲसेट कमी झाली, एखादी ॲसेट कमी झाली, प्रॉफिट झाला की लॉस, लॉस कुठं लिहिणार, डेबिट साईड. इन्क्रीज इन ॲसेट क्रेडिट, डिक्रीज इन ॲसेट डेबिट. ॲसेट वाढली प्रॉफिट झाला क्रेडिट, ॲसेट कमी झाली लॉस झाला डेबिट.
ओके. त्यानंतर एखादी लायबिलिटी वाढली. लायबिलिटी म्हणजे देणं. कॉमन सेन्स वापरा, तुम्हालाच आन्सर येईल. एखादं आपलं देणं वाढलं. 10,000 देणं होतं, अचानक 12,000 झालं. कसं वाटतं आपणाला? चांगलं वाटेल का वाईट वाटेल? चांगलं वाटल्यावर प्रॉफिट, वाईट वाटल्यावर लॉस. ओके. आता साधं एक्झाम्पल सांगतो. समजा आपली 12वीची फीस आहे बेटा, आणि मी सांगितलं मी ऑनलाईन शिकवतोय, आपली फीस 4,000 वाढवायची आहे. कसं वाटतं तुम्हाला? चांगलं का वाईट? फीस देणं ही लायबिलिटी आहे तुमची, वाढली. प्रॉफिट झाला का लॉस? लॉस. कुठं लिहिणार? डेबिट. एक्झाम्पल होतं, टेन्शन नका घेऊ, फीस नाही वाढवणार आपण. तर लॉस कुठं लिहिणार? डेबिट. एखादं देणं कमी झालं, आपलं लायबिलिटी कमी झाली. देणं कमी होणं प्रॉफिट का लॉस? थोडासा विचार करा. तुम्ही फॉर्मॅट शिकायचेच नसतात बेटा, सगळं आन्सर तुम्हाला येईल. फक्त थोडा विचार करायला शिका, थोडा, जास्त पण नाही. एक लायबिलिटी आहे, देणं आहे, ते देणं कमी झालं. ओके. तुम्ही बँकेकडनं लोन घेतलेत आणि मोदीनं सांगितलं तुमचं सगळं लोन माफ. कसं वाटतं तुम्हाला आता? चांगलं की वाईट? ऑब्वियस चांगलं. म्हणजे डिक्रीज इन लायबिलिटी हा आपला काय असेल? लॉस असेल का प्रॉफिट असेल? तर डिक्रीज इन लायबिलिटी प्रॉफिट असेल. कुठं लिहिणार? क्रेडिट. इन्क्रीज इन ॲसेट, प्रॉपर्टी वाढली, प्रॉफिट. ॲसेट कमी झाला, लॉस. देणं वाढलं, लॉस. देणं कमी झालं, प्रॉफिट. ह्याच्यात आणखीन काही गोष्टी येऊ शकतात. अनरेकॉर्डेड ॲसेट. एखादी ॲसेट सापडली बेटा जी आपण बुक्समध्ये रेकॉर्ड नव्हती केली. अनरेकॉर्डेड म्हणजे जुन्या बॅलन्स शीटमध्ये ती ॲसेट नव्हती. ती ॲसेट नव्हती. ओके. ती सापडली. आता एखादी रेकॉर्ड न केलेली ॲसेट सापडणं आपला प्रॉफिट आहे का लॉस आहे? एक एक्झाम्पल सांगतो मी. समजा तुमची आई दसरा काढते आणि ते दसऱ्यात सगळ्या जुन्या वस्तू, पुराण्या वस्तू आई सगळ्याकडेच असते. त्यात एक तुमचं जुना शर्ट किंवा ड्रेस सापडला. ओके. तुमच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. तुम्ही हातात घेऊन पाहिलात आणि त्याच्या खिशात तुम्हाला 100 रुपये सापडले. आता हे पैसे तुमच्या हिशोबात होते का? नाही. कॅश म्हणजे ॲसेट आहे. हिशोबात नसलेले म्हणजे रेकॉर्ड न केलेले ॲसेट सापडली. कसं वाटतं तुम्हाला? चांगलं वाटतं का वाईट वाटतं? चांगलं. म्हणजे अनरेकॉर्डेड ॲसेट सापडणं आपला प्रॉफिट असेल. अनरेकॉर्डेड लायबिलिटीज, एखादं देणं हिशोबात नव्हतं पण अचानक उद्भवलं. समजा तुमचा एक फ्रेंड आहे चौथीतला. चौथीच्या नंतर तुमची आणि त्याची शाळा बदलली. तुम्ही वेगळ्या स्कूलला, तो वेगळ्या स्कूलला. तुमचा खूप क्लोज फ्रेंड होता. ओके. आणि त्यांची आणि तुमची नंतर भेटच नाही झाली. अचानक तुम्ही 12वीत आल्यावर समोरून तो फ्रेंड आला. आता चौथीच्या नंतर डायरेक्ट 12वीत 8 वर्षानंतर तुमचा एक फ्रेंड तुम्हाला भेटतोय. तुम्हाला ऑब्विसली खूप छान वाटेल. पण त्या फ्रेंडनं समोर आल्या आल्या तुमच्या गाडीची चावी काढून घेतली, की टू व्हीलरची, आणि पहिला प्रश्न विचारला, चौथीत घेतलेले 300 रुपये दे. आता मला हे सांगा, हे देणं तुमच्या हिशोबात होतं का? नाही. त्यानंतर चावी काढून घेतले. तो म्हणतो आधी 300 रुपये दे. तुम्हाला नाविलाजानं 300 रुपये त्याला द्यावे लागतील. हा तुमचा प्रॉफिट झाला का लॉस? लॉस. कुठं लिहिणार? रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला. आलं लक्षात सगळ्यांच्या? तर रिव्हॅल्युएशनमध्ये काय लिहायचं? तर ॲसेट लायबिलिटीच्या रिव्हॅल्युएशनमुळं जे प्रॉफिट लॉसेस होतील ते सगळे प्रॉफिट लॉसेस इथं लिहायचे. पार्टनर्स कॅपिटलमध्ये काय लिहायचं? तर त्यांच्या कॅपिटलशी रिलेटेड सगळ्या गोष्टी. हे कॅपिटलचे बॅलन्स, प्रॉफिट किंवा रिझर्व वाटून देणं. पार्टनर त्यांचं ते पर्सनल अकाउंट असतं. पार्टनरला मिळणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण तिथं लिहिणार. पार्टनरचे आयटम्स. बॅलन्स शीटमध्ये काय लिहितात हे ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. फायनल अकाउंटचे आपण 50 प्रॉब्लेम सोडवलेत. बॅलन्स शीटमध्ये ॲसेट आणि लायबिलिटीज लिहितात. फक्त प्रश्न हा आहे की इथं ज्या ॲसेट लायबिलिटीज लिहायचे त्या ओल्ड फिगरनं लिहायच्या का रिव्हॅल्यूड फिगरनं?
ओल्ड फिगरनं का रिव्हॅल्यूड फिगरनं? तर एवढं आन्सर लक्षात ठेवा बेटा, इथं आपण ॲसेट लायबिलिटीज लिहिणार आहेत रिव्हॅल्यूड फिगरनं. कोणत्या? रिव्हॅल्यूड फिगरनं, बदललेल्या व्हॅल्यू, जुन्या नाही. तर बॅलन्स शीट कोणत्या व्हॅल्यूनं, कोणत्या फिगरनं बनवायची? तर रिव्हॅल्यूड फिगरनं. आलं लक्षात सगळ्यांच्या? तर हे 3 अकाउंट आहेत, रिव्हॅल्युएशन, पार्टनर्स कॅपिटल आणि बॅलन्स शीट. एवढं आन्सर तुम्हाला 3 चॅप्टरच्या सोल्युशनमध्ये घ्यावं लागतं. रिव्हॅल्युएशन, पार्टनर्स कॅपिटल आणि बॅलन्स शीट. ॲडमिशनमध्ये एवढीच अकाउंटिंग, रिटायरमेंटमध्ये एवढीच आणि डेथमध्ये सुद्धा हीच. तिन्ही चॅप्टरची अकाउंटिंग हीच आहे. ओके. तर आता आज मी तुम्हाला या अकाउंट रिलेटेड थोड्या कन्सेप्ट सांगितलेत. याच्यात काय लिहायचं, कसं लिहायचं. उद्या आपण याचा म्हणजे नेक्स्ट लेक्चरमध्ये याचा पहिला प्रॉब्लेम घेणार आहोत. लक्षात घ्या बेटा, तुम्हाला माहिती आहे कुठल्याही चॅप्टरचा पहिला प्रॉब्लेम मी शिकवताना तो कधीच मिस करायचा नाही, कारण तिथं तुमचा 80 to 90% चॅप्टर कव्हर झालेला असतो. ओके. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याचा पहिला प्रॉब्लेम घेऊयात, म्हणजे हा 80 चॅप्टर, हा नाही पुढले 3 चॅप्टर 80% होऊन जाते. ओके. तर आज आपण इथंच थांबूयात. थँक्यू.